आता टाळ्या वाजवायचा टाइम दिलेला आहे. जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी ते विधान करावं. आता आम्ही त्या विधानाकडे पाहणार नाही, त्यांना तर टाळी मारण्याचा संधी सुद्धा देणार नाही. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांना सांगितलं की तुम्ही तुमच्या स्वतंत्र लढाईची तयारी करा, म्हणजे उभा टाकून काँग्रेस सोडून द्यायची तयारी सगळी. उभटा सोडणारच ना, काँग्रेसच त्यांना सोडते. उभटा हा राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यांना सोडत नाही, तर ते पक्ष यांना सोडत आहेत. म्हणून यांची चाललेली तडफड आहे आणि त्या तडफडीचा परिणाम आता अखिल चलोरेच्या भूमिकेत आहे. असं की तुम्ही सोबत येऊ शकता का? जसं राष्ट्रवादी येते तसं काही शक्यता आहेत का? दोन कशासाठी चर्चा करायच्या? उगाच त्यांना भाव देण्यामध्ये काय अर्थ आहे? त्यांना जाणीव होऊ द्या ना. त्यांनी हात पुढं का करत नाही? मग टाळी द्यायची की नाही आम्ही ठरवू ना. परंतु ते हात देणार नाही. मग बघा, त्यांनी टाळी द्यायचा प्रयत्न केला, परंतु आम्ही हात कसा झिडकारला. हे सगळेचे काही हावभाव आणण्याचे काही प्रयत्न आहेत ना. म्हणून तुम्हाला सांगितलं, आता यांचे जे फोटो येतात ना, 3-3 वेळा देवेंद्र फडणवीस साहेबांना जाऊन भेटणे, मग फडणवीस साहेब चांगले काम करतात त्याचे गुणगान गाणे, यांच्या या सरड्याच्या भूमिका बदलताना या महाराष्ट्राने पाहिलेले आहे. म्हणून आता यांच्या भूमिकेवर कोणी विश्वास ठेवत नाही. उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना सांगतात की शिंदे सेनेकडे जाऊ नका, तिकडे काही भवितव्य राहिलेलं नाही. ते त्यांच्या पक्ष थोडं भवितव्य, त्यांचा पक्ष तर डुबलाय. आम्ही 40 ते 60 झालो, ते जे काही 56 होते त्याचे 20 झाले. भवितव्य कुणाला आहे? भवितव्याची भाषा करणाऱ्यांनी स्वतःच्या भवितव्याची थोडीशी चाचपणी करावी. आपण नेमक्या कोणत्या स्टेजवर आहोत.